So implementation of KVAH in Maharashtra. 1 एप्रिल 2020 पासून आपण KVAH बेस्ड टेरिफ महाराष्ट्रामध्ये लागू केलेला आहे. MERC ऑर्डर नंबर इथे दिलेला आहे, डेट दिलेली आहे. त्यानुसार billing to ST and LT consumers having load above 20 kilowatt, we have applied KVAH based tariff. Okay. आता डिफरन्स काय आहे KVAH आणि एक्झिस्टिंग टेरिफ म्हणजे KWS टेरिफ. तर prime objective of KVAH is to encourage the consumer to maintain the power factor nearly to unity to achieve the loss reduction. म्हणजे जेवढा तुम्ही KVAR रिएक्टिव्ह तयार करणार आहात तेवढा KVA रिएक्टिव्ह KVAR रिएक्टिव्ह म्हणजे KVA रिएक्टिव्ह हा कंझ्युमर तयार करतो आणि कंझ्युमरने तयार केल्यामुळे पॉवर फॅक्टर लो असतो. जेवढा तुम्ही तो तयार कराल तेवढं तुमचं KVA बेस्ड टेरिफ जास्त येणार आहे किंवा KVA कन्झम्पशन जास्त येणार आहे. आणि इनडायरेक्ट हा कसा आहे, आपण कसं डायरेक्ट पॉवर फॅक्टर तुम्ही 1 ठेवा असं सांगण्याऐवजी इनडायरेक्ट तो झटका आहे. त्याच्यामध्ये कंझ्युमर ऑलवेज यूज टू मेंटेन द पॉवर फॅक्टर. आणि त्याच्यामुळे काय होईल की बाय डिफॉल्ट दे विल हेल्प सिस्टीम टू इम्प्रूव्ह द स्टॅबिलिटी, पॉवर क्वालिटी, व्होल्टेज बूस्ट अँड ऑल. म्हणजे ज्या पॉवर क्वालिटी इम्प्रूव्हमेंटसाठी किंवा स्टॅबिलिटीसाठी सिस्टीमला प्रयत्न करावे लागणार आहेत ते बाय डिफॉल्ट कमी होतील. त्याच्यावरचं एक्सपेंडिचर बाय डिफॉल्ट कमी होईल. National level particularly as far as the energy conservation, energy efficient and demand side management हा एनर्जीचा जो प्रोग्राम आहे मिनिस्ट्री ऑफ एनर्जी, तर तो हा इनडायरेक्ट आपल्याला तो वी आर हॅव्हिंग द बेनिफिट ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. सो दो KVAH बिलिंग द कंझ्युमर विल एनकरेज टू अडॉप्ट द एनर्जी इफिशियन्सी पॅटर्न किंवा एनर्जी इफिशियंट प्रोग्राम. कंझ्युमर स्वतःहून एनर्जी इफिशियन्सीकडे वळणार आहे. सो फायनली एनर्जी कॉन्झर्वेशन प्रोग्राम जो आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, दॅट विल बी गेट बूस्टेड. अँड रिॲक्टिव्ह पॉवर अँड इट्स इफेक्ट. आपल्याला माहिती आहे की नॉर्मली रिॲक्टिव्ह पॉवर इट इज नाव कन्सिडर. जर तुम्ही रिॲक्टिव्ह पॉवर फीड केली तर तुम्हाला त्याचा झटका बसणार आहे, हे आपण KVAH बिलिंग मध्ये सांगतो. मग रिॲक्टिव्ह पॉवर जर तुम्ही जनरेट केली आणि फीड केली तर काय इफेक्ट आहे, तर इन केस ऑफ इंडक्टिव्ह लोड्स, मग आपल्याला माहिती आहे की मोस्ट ऑफ द इंडक्टिव्ह लोड इज देअर इन इंडस्ट्री. एनर्जी कॅन बी डायरेक्टली कन्वर्टेड इन टू इच फुल वर्क. त्याच्यामध्ये रोटेशन ऑफ मोटर, शाफ्ट एक्सेट्रा. सो देर इज बिकॉज ऑफ द कन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू रोटेशनल एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी that is to be created between gaps of stator and rotor, and then some amount of energy has to be used in creating magnetic field. So the portion of that energy which is used for creating the magnetic field, which is a reactive energy or reactive power, because that is not directly used. So this reactive power is need to run for many electrical devices, especially motor, transformer and all. So it can cause harmful effects on the appliances, कोणते other motorized loads, so as well as electrical infrastructure. म्हणजे it decreases the power system quality, it decreases the voltage, it decreases the power factor. So since the current flowing through this electrical system is higher than that of necessary or required, power consumption will be more also. So heat dissipation will be there in reactive current flow. So through this particular, though the resistive component like wires, switches and transformers are there, so we cannot avoid these devices to use, but the provision of not feeding reactive power to the system, that definitely we can achieve by developing the reactive power compensation devices. Reactive power compensation हा एक सेपरेट पार्ट आहे, परंतु consumer will be motivated for reactive power compensation. आधी रिॲक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन KWS टेरिफ मध्ये सिस्टीमला करावं लागत होतं, आता कंझ्युमरला करावं लागेल. कारण
आधी सिस्टीमला का करावं लागत होतं, कारण सिस्टीम इटसेल्फ गोज इन डेंजर, म्हणजे सिस्टीमचे व्होल्टेज कमी व्हायचं, सिस्टीमची पॉवर क्वालिटी कमी व्हायची, म्हणून सिस्टीम किंवा डिस्ट्रीब्युशन कंपनी हॅज टू डू द रिॲक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन. पण आता काय झालेलं आहे की दिस पर्टिक्युलरली कंझ्युमरवर तो बर्डन टाकल्यामुळे कंझ्युमर हॅज टू गो फॉर रिॲक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन. मग कंझ्युमर काय करेल फॉर रिॲक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन, तर पॉवर फॅक्टर इम्प्लिमेंटेशन तो करेल, म्हणजे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट ॲट लोकल लेवल किंवा लोकल लोड सेंटर, किंवा त्याला आपण म्हणतो की लोकल व्हार कंट्रोल. सो समजा जिथे मोटर आहे तिथे तो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हिंग डिव्हाइसेस बसवेल, जिथे रिॲक्टिव्ह पॉवर जनरेटिंग लोड आहे त्याच ठिकाणी तो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हिंग डिव्हाइस बाय डिफॉल्ट बसवेल. आधी तो बसवत नव्हता, कारण त्याला माहित होतं फार तर फार पेनल्टी येईल किंवा नाही येणार. पण हिअर इन एव्हरी बिल ही is feeding, if he is feeding reactive power, that reactive power is counted and accordingly billing is there. म्हणजे रिॲक्टिव्ह पॉवर साठी पण तुम्ही जर जनरेट केली तर बिलिंग आहे, म्हणून ही विल डेफिनेटली गेट शिफ्टेड टुवर्ड्स द रिॲक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन. ओके, so desired power factor, that is unity, which we need, zero lag unity load, unity lead. So far you can have the pure capacitive load, zero lead. For purely inductive load, zero lag. So you know this, pure inductive load means zero lag, pure capacitive load means zero lead, and unity power factor, that is means you have to maintain, you should not have zero lead or zero lag, but you must have unity. So unity power factor signifies that there is no reactive power exchange between the consumer and grid. जर तुमच्याकडे युनिटी पॉवर फॅक्टर असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक्सचेंज ग्रीडकडे रिॲक्टिव्ह पॉवरचं करत नाही, आणि तुम्ही ते करत नाहीये म्हटल्यावर तुमचं KVA डेफिनेटली लोअर, तुमचा करंट ड्रॉन बाय सिस्टीम विल बी लोअर, KVA विल बी लोअर. ही पॉवर फॅक्टर इज अन इंडिकेटर ऑफ इफिशियन्सी ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. जर 0.85% पॉवर फॅक्टर आहे तुमचा किंवा 0.85 पॉवर फॅक्टर आहे, म्हणजे जवळजवळ 15% तुमच्या सिस्टीम मध्ये लॉस आहे. म्हणजे तुमच्याकडे जर 0.85 पॉवर लॅगिंग पॉवर फॅक्टर आहे तर यू आर फीडिंग 15% लॉस. म्हणजे तुम्हाला जर 100 काय म्हणू पण त्याला 100 वॅट एनर्जीची गरज आहे, ऍक्टिव्ह एनर्जी, तर तिथे तुमचं 0.85 पॉवर फॅक्टर आहे, म्हणजे तिथे तुम्हाला 15% एनर्जी जास्त खर्च करावी लागेल, म्हणजे ती 115% वॅट खर्च करावा लागेल, तेव्हा तुम्हाला 100 वॅट भेटेल. किंवा 85 जर तुम्ही 100 वॅट खर्च करायचा प्रयत्न केला, किंवा 100 वॅट जिथे तुमचं कन्झम्पशन आहे तिथे तुम्ही 115 युनिट तुमचं बिल येईल, किंवा जिथे तुमचं 85 युनिटचं कन्झम्पशन आहे तिथे तुम्हाला 100 वॅटचं बिल येईल. 15% यू आर फीडिंग टू लॉस. म्हणजे सी इफ यू हॅव लो लॅगिंग पॉवर फॅक्टर लाईक 0.4 0.6 असं सुद्धा कधी कधी इंडक्शन मोटरमध्ये असतो, तर इन दॅट केस यू आर फीडिंग अराउंड 40% ऑफ लॉसेस. So excessive reactive power supplied, that is you have to provide the capacitor bank for compensation. म्हणजे इंडक्टरला तुम्ही कॅपॅसिटरने कॉम्पेन्सेशन केलं, दॅट कॉम्पेन्सेशन मस्ट बी एक्झॅक्टली इक्वल टू द पॉवर जनरेटेड, दॅट इज रिॲक्टिव्ह पॉवर जनरेटेड बाय द लोड, and then definitely you are feeding zero reactive power to the system. So you will have the billing as per the KVA, and the KVA will be less because you are drawing the less current. So you will have 15% saving in the energy consumption, and then you will have billing accordingly definitely reduced to 15% of the total bill. Okay, so these are the some advantages of KVS tariff. So my KVS billing to ensure the consumer who will be utilize the power efficiently, paying the less energy charges, just we have discussed. New billing methodology which is simpler, it is easily understand by the persons. KVA based billing has an input incentive penalty mechanism, and you may have particularly it will encourage the consumer to improve the power factor. तिथे जाऊन सांगायची गरज नाहीये, कंझ्युमर स्वतःच करणार आहे. बेटर पॉवर फॅक्टर मेंटेन, so power quality will be improved, definitely voltage will be improved, it will be beneficial for both MSEDCL as well as consumer. So all these are the advantages. Calculation
ऑफ पॉवर फॅक्टर बाय ओल्ड टेरिफ. म्हणजे ओल्ड टेरिफ मध्ये ॲव्हरेज पॉवर फॅक्टर म्हणजे टोटल KWS डिवायडेड बाय KVAH. ठीक आहे, म्हणजे तुमचा पॉवर फॅक्टर KW डिवायडेड बाय KVA. You will get the power factor, average power factor. Okay, so where KVAH, that is under root of KWA, summation of under root of KWS squared plus summation of under root of this KVARH. कारण हे जे तुमचं आहे, this is a vector sum of KVA is vector sum of KWH and KVA. तुम्हाला S इज इक्वल टू P प्लस Q म्हणजे S वेक्टर S इज इक्वल टू P प्लस Q म्हणजे S इज इक्वल टू magnitude of S is equal to under root of P square plus Q square. So like this. Have you understood this? Yes or no? Need required to explain more? Okay, then no doubt. Where KVA is square root of summation of this KWH and KVA reactive. So you can calculate the power factor on the basis of this particularly. You can encourage the consumer to maintain the power factor to unity. Okay. Then average power factor, we know that as per the order, new order that is implemented from 1st of the April 2020. The KVR reactive is also considered in old formula. म्हणजे आता इथे तुम्ही फक्त काय घेतलंय KWH आणि KVA reactive. The KWH, KVA reactive lag, KVA reactive lead असे दोन्ही पण घेतलंय. आता KVA reactive lag जास्त असेल आणि KVA reactive lead कमी असेल तर इथे तुमचा डिफरन्स येणार आहे, तो तुमचा ॲव्हरेज पॉवर फॅक्टर कमी करणार आहे किंवा वाढवणार आहे. अकॉर्डिंगली द बिलिंग विल बी देअर. म्हणजे इथे KVS lagging, KVS leading both are considered. Okay, so these guidelines are given for KVS based tariff. Power factor, if it is less than 0.9, then penalty shall be as a percentage of MERC order, जे काय ऑर्डर मध्ये म्हटलेलं आहे. The power factor level is greater than 0.95, KVA's lag consumption is greater than KVA leading. Okay, power factor is greater than 0.95, reactive KVA's lag consumption is greater than KVA lead consumption, then PF incentive shall be given. If PF level is greater than 0.95, KVA's lagging consumption is less than reactive KVA leading consumption, then it will be consumption, then incentive shall not be applicable. Means there may be a penalty if it is more. And D, if KVA reactive lead reading is not available, then old procedure for power consumption will be followed. असं ते ऑर्डर मध्ये टर्म्स अँड कंडिशन्स टाकलेले आहेत. सो अकॉर्डिंगली यू मे हॅव द पेनल्टी, दॅट इज पेनल्टी और इन्सेंटिव्ह. सो एक्झिस्टिंग पॉवर फॅक्टर इन्सेंटिव्ह पेनल्टी 50%. अकॉर्डिंगली मॅक्सिमम पॉवर फॅक्टर इन्सेंटिव्ह इज 7% at utility power factor base. It has been reduced to 3.5%. Similarly, penalty for power factor correction has been rationalized. So this is a rationalization. What range of power factor level आणि इन्सेंटिव्ह. समजा 0.95, 0.951 to 0.954, समथिंग 0.0. इथे 0.96 इन्सेंटिव्ह 0.5%, 0.97 1%, 0.98 1.5, 99 2.5, 3.5%. हा आधी 7% होता, आता तो कमी केला. रेंज ऑफ पॉवर फॅक्टर त्याच्या खाली 0.8 to 0.9, 0.9 to 0.9, 0.8. जसं जसं तुम्ही खाली जाल तसं तुम्हाला इकडे पेनल्टी वाढत जाईल. इन्सेंटिव्ह हा तुम्हाला 0.95 च्या वरच आहे. 0.9 च्या खाली तुम्ही गेलात 0.9 to 0.95 नो इन्सेंटिव्ह. 0.9 च्या खाली जसं जसं तुम्ही जाल तसं तसं तुम्हाला पेनल्टी भेटेल. पेनल्टी आणि इन्सेंटिव्ह कळतंय ना? पेनल्टी म्हणजे दंड, इन्सेंटिव्ह म्हणजे सबसिडी. ओके.